पत्रिका याच्या नावची नव्हती ना, पत्रिका शिशुपालच्या नावची होती. हा मारुती कार घेऊन गेला पळून आणले. त्या दोन्ही बायका एकामेकीच्या तोंडाकडे पाहायला लागल्या. त्या म्हणे देवा एक मिनिट आली, तुमचा ब्रह्मचारीपणा आम्हाला पटत नाही. आमचं एक म्हणणं काय, हाच निरोप सांगायचा असेल तर दुसरा कोणाकडे तरी सांगा, आणि आमच्याकडे सांगायचा असेल तर दुसरं काहीतरी. भगवान म्हटले लय डोका लावतो तुम्ही घरी काय ग. आणि मग त्या बाया नाविलाजाने आल्या, यमुनेला विनंती केली, आमचा पती कृष्ण परमात्मा एवढ्या स्त्रिया बघून ब्रह्मचारी असत तर यमुने माते वाढते. आणि अहो आश्चर्य, यमुना दुभंग झाली. विठाला अभंग कसा अभंग बघा. माझा बोली पडली कायचा बोली पडली त्यांच्या आम्हा कोणी म्हणे ब्रह्मचारी. साक्ष कोणी दिली वाट यमुना माय खरी. तुम्हा हे कसं घडतं आपल्याला कळत नाही. तुम्हा आम्हा न कळे आज्ञापवरी हो, तुम्हा आम्हा न कळे आज्ञापवरी हो, हे कळत नाही. मग तुकोबाई तेच सांगतात. तुका म्हणे नटदारी भोगो भोगोली कसं शक्य. त्याचं उत्तर आहे नवल केवळे न कळे कामो बाचे पुढे विठोबा रघुमाई. तुकाराम महाराजांचा भगवान गोकुळात आले. भगवंतांनी 1 नंबर गोकुळामध्ये चोरी केली. वाङ्मयामध्ये त्याचं वर्णन काय, गोकुळामध्ये 1 नंबरचं काम देवानी काय केलं तर 1 नंबर देवानी चोरी केली. विठ्ठला विठ्ठला वर्णन त्याचं तसंच आहे. रांगात रंगणी गवळण बांधिती करणी ते गाणी ईश्वरी साजनी. दधिकृत बघुनी तमाल निळे नवल केले साजनी. आडवा आडवा असताना देवानी देव चोरी करू लागला. सगळ्या पोरांना एकत्र मिळून रोज गोकुळामध्ये एकेकाच्या घरी चोरी. त्या गोकुळात एका कोपऱ्यातून सुरुवात झाली ना. काही बाया खाजगी प्रायव्हेट यशवदेकडे गेल्या. यशवदेला त्यांनी खाजगीत सांगितलं अजून काही जास्त पसारा वाढलेला नाही, आवडून घे लवकर आवाज द्या. यशवदे तुला येईल राज, आपल्या पोरा काही सांग. त्याला आवडी आपला हरी. दुबळ्याची केली चोरी, घरी जावयाची उरी पुसणे ठेवली नाही. त्याला आवाज त्याला. पण यशवदाच्या बायांना म्हटली 5-6 जणी होत्या तेवढी बाया होती. मग कसं काय तुमचं बोलणं मला पटत नाही. माझं पोरग तसं नाही. त्याच्यात एकले रागीत होते. एक म्हणे काकू चाल, हिला तसं पटायचं नाही. एक काम करू काय, रात्रीचा आला का चोरी करताना धरू, गाडग्या मालक्या सही धरू, चांगला काळा निळा होतोर मारू आणि मग हिच्या पुढे उभा करू. मग हिचे डोळे उभे दिसतात. लय बोलली. भगवान पेन द्याला म्हणे हिचा घर नंबर आणले पाहिजे मुसळवाडी पुढे राहती. बोलते का मला पेंड्या हुशार आणला घर नंबर पेंड्याने. रात्रीच्या वेळी सगळे लोक झोपले. शांत झालं, निरव शांत. ती पण झोपली. सगळ्या पोरांना घेऊन भगवान त्या पत्त्यावर त्या बाईच्या घरी गेले. खायचं तेवढं सगळं खाल्लं आणि जाता जाता भरलेला हात सुनबाईच्या तोंडाला पुसला. आणि सून झोपेल होती तिची. गेला निघून.
पाच झाली, सासूबाई उठली, सुनबाई उठली, लाईट लावलं, सुनाचं तोंड भरलेलं. आता मी तुम्हाला विचारतो आणि तुम्ही मला खरं उत्तर द्यायचं, खरं बोलायचं बरं का. खरं तुम्हाला देवाची शपथ करता आले बरं का. सुनबाईचं तोंड भरलेलं पाहिल्यावर सासूबाईचं तोंड गप राहील का? खरं बोलायचं, खरं. देवाच्या दारात तरी खरं बोलायला घरी तर घेऊन राहिले बाजू. सुनाचं तोंड भरलेलं पाहिल्यावर सासूचं तोंड गप राहील का? आणि गप राहिल्यावर तिला कुणी सासू म्हणाल का? आणि आज तिकडे सासू राहते का? सुटला सासूच्या तोंडचा पत्ता सुटला. ती म्हणजे सापडला, चोर सापडला, घरातला चोर. रात्रीची उठती अंधारात खाती खाती पिऊन तरी खावं तरी कसं, गिरवाचं तरी कसं, खावा काय उठावा काय. ती पोरगी लय राहिली. ती म्हणजे आता मी नाही हो करत, अजिबात बोलू नको, बोलूच नको. चोर तर चोर, वरून चोर, दुसऱ्याला गप करायला पाहती, दुसऱ्याला काय करायला पाहती, बोलून सारी. अजिबात बोलू नको. ती पोरगी लय राहिली. ती म्हणजे आता देवाची शपथ नाही हो, माझ्या आई बाबाची शपथ नाही हो, माझ्या पोरांची शपथ नाही हो, तुमच्या पोरांची शपथ नाही हो. मी बोलूच नको म्हटलं, अजिबात बोलू नको. ती सासू म्हटली तू भामती, तुझी आई भामती, आजी भामती, पंची भामती, खाबर पंची. रडली ती पोरगी. सासू कसं काय देव. दुसऱ्या दिवशी गंमत काय बघा, दुसऱ्या दिवशी रात्री देव पोराला घेऊन त्याच बाईच्या घरी गेला. दुसऱ्या दिवशी खायचं तेवढं सगळं खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी जाता जाता भरलेला हात सासूबाईच्या तोंडाला. आज बरं आहे ना, म्हणजे लेवल त्याला महाराज म्हटले खेळ तो येणीच खेळावा नसं. आणि खेळेपरी ताई न सापडे तो एक खेळी आगार. सासूच्या तोंडाला फुटला गेला, निघून पाच झाली. सासूबाई उठली, सुनबाई उठली, लाईट लावला. सासूचं तोंड भरलेलं पाहिलं तेव्हा सुनाच्या जीवात जीव आला. काही म्हटल्या घरात गेली, आमचा घेऊन आली. सासूच्या तोंडा पुढे धरलं म्हणजे आशा सुंदर ते ध्यान सारख्या मध्ये. जेव्हा ते सरणावर मी तोंड भरलेलं पाहिलं, तिने साडीच्या पदराने टाकलं आणि ती सासू अशी खचील झाली. ती बाया मी नाही गण, भरत नाही गण, मला अशी सवयच नाही गण, मी रात्रीची उठतच नाही गण, मी खाल्लंच नाही गण, तुला सांगूच का गण, तुला आता पचलच काय मी आता करूच काय गण, मी खाल्लेलंच नाही गण, आता कसं करू. ती नाही गरीब तुम दिवस काय गण, लोकांचं मन मोजरे केल्या सगळं एक एक टाइम उपास राहिल्या सगळं, मला अशी सवयच नाही गण, आता तुला काय पचल काय, तुला सांगूच का. ही सुनबाई म्हणी तुमच्या कुळात कोण होती अशी तेवढं सांगा.